आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे जादू काय यार, नेहमी तू माझ्यासाठी काहीतरी करत असते। आता जेव्हा तुझ्यावर वेळ आली तेव्हा मी काहीच नाही करू शकत। काम कर ना, तूच उठ ना, तूच काहीतरी जादू कर आणि तूच उठ, कारण झोपलेला बघायची सवय नाही ना तुला। तायडे उठ ना ग। तुमची बेस्ट फ्रेंड आहे ना तायडे, मग तुम्ही जग मारा की तिला। तुमचं सगळं ऐकते ना ती। आदित्य सर बेणी तायडे आहे ना, आता जस्ट झोपली आहे। हा, तिला तिला जरा शांतपणे झोपू दे। मग ती उठली ना, मग आपण दोघं मिळून तिला रागवूया, ठीक आहे? नाही आदित्य सर, जोपर्यंत तायडे परी होत नाही ना तोपर्यंत मी इथंच बसणार, घरी मी नाही जाणार। मी माझ्या तायडेला काय बी नाही होऊन देणार। आणि ती जर मेली ना तर मग मी आम्ही मरणार। गडी बाळा, हे बघ बाळा, असं काही होणार नाहीये। तुझी तायडी आजारी आहे ना, मग तू असं त्रास देणारस का बाळा तिला? नाही ना, शहाण आहेस ना तू। आपण ना एक काम करूया, आपण आता घरी जाऊया। आदित्य दादा आणि प्रीतम घेऊन येतील तायडीला। नाही चल बाळा, चल। माझी तायडे, माझी तायडे, तायडे उठ ना ग, तायडे। प्रीतम, मी गणीला घरी घेऊन जाते। त्याला इथे राहून अजून त्रास होईल। सकाळपासून काही खाल्लं पण नाही हो त्याने। मी जाते, तुम्ही जे काय होईल ते प्लीज मला कळवा। गणी वाच, गणी बाळा, आपण आहे ना आता घरी जाऊया। पारुताईला प्रीतम आणि आदित्य दादा घेऊन येतील। आपण जाऊया। माझी तायडे इथे आहे, आत आहे माझी तायडे। हो बाळा, येईल ना, ताईला बरं नाही ना। चला बाळा, चल चल। पारूची तब्येत खूप नाजूक आहे का? डॉक्टरांनी 24 तासांची मुदत दिली आहे। अहिल्यादेवी, पारूची प्रकृती कशी आहे? म्हणजे तुम्हाला माहिती होते हे? होय, काल आदित्यचा फोन आला होता मला। गुरुजी, पारूसाठी हे भविष्य तुम्ही वर्तवलं होतं हे खरं आहे का? होय। मग तुम्ही तिला अडवलं का नाही? अहिल्यादेवी, किर्लोस्करांसाठी देहत्याग करायचा हा निर्णय तिचा होता। तिनंच निवडलं होतं ते सुख। तिला माहिती होतं पुढं काय घडणार आहे ते, पण तिला किर्लोस्करांच्या सुखापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं वाटलंच नाही। असो, आता परमेश्वरच तिला जीवदान देऊ शकतो। गुरुजी, महामृत्युंजय जप सुरू करा। पारूला काहीही होता कामा नये। मी पारूला काही होऊ देणार नाही। आदित्य, जे झालं ते कळलं मला। डोंट वरी, सगळं ठीक होईल। ठीक होणारच आहे रे, पण हे बघ, समजू शकतो मी। काय ना आदित्य, आपल्याला वेळ द्यावा लागेल, वाट बघावी लागेल रे।
थोडा धीर धरावा लागेल. तूच मला म्हणाला होतास ना, जेव्हा आपण एका व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा प्रेमाची कबुली द्यावी आधी. आयुष्य सोपं होऊन जातं. मग आता तूच धीर सोडलास तर कसं होईल? सारंग यार, तू जे बोलतोयस ना ते सगळं पटतंय मला, पण तिची खरंच कशातच चूक नाही यार. तरी सगळं तिच्या बाबतीतच का? म्हणजे ना एका रेषेतच नाही आहे तिचं आयुष्य. सतत प्रॉब्लेम. माझ्यासोबत पण सगळं सेम घडतंय. बट स्टील वी आर फायटिंग. सावली असं म्हणते की पांडुरंग आपली परीक्षा घेत असतो. अरे पण आपलीच का? आपलीच असं नाही, सगळ्यांची परीक्षा घेत असतो. पण कदाचित त्याला बघायचं असेल की आपण या परिस्थितीला फेस करू शकतो की नाही. आपण आपले प्रामाणिक प्रयत्न नाही सोडायचे. नाही, प्रयत्न तर सोडणार नाहीच आहे मी. वेळ पडली ना तर मी त्याच्यासोबतही भांडेन. पण प्रेमातल्या सगळ्या परीक्षा द्यायला तयार आहे मी. गुड. आता माझा मित्र शोभलास बघ तू. हे बघ, काळजी नको करू, सगळं ठीक होईल. मी पण प्रार्थना करतोय. ठीक आहे, थँक्स सर. बाय. मारुती, श्रीकांत सर, श्रीकांत सर बघा ना काय होऊन बसलंय सगळं. मारुती, हे काय झालं, कसं झालं याच्या खोलात नाही शिरत बसणार मी. कारण मला फक्त एवढंच माहिती आहे, आमचा मारुती निष्पाप आहे, निष्कलंक आहे. एक वेळ तो दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव देईल, पण दुसऱ्याचा जीव घेणार नाही. ए मारुती, हे बघ, चौकशी करणं हे पोलिसांचं कामच आहे रे. ते करू देत ना त्यांना. आणि तू काळजी करू नको. आदित्यने सांगितलंय, पारू शुद्धीवर आली की तिचा जबाब होईल आणि ते तुला सोडून देतील. म्हणजे माझी पारू अजून शुद्धीवर नाही आली?